वाल्मिक कराड यांच्या विदेशामध्ये संपत्ती काय म्हणायचं बघा, त्यांना पहिल्यापासून संरक्षण आहे. ज्या पद्धतीने मीडियावरती सगळ्या गोष्टी येतात किंवा प्रॉपर्टीचा ज्या खुलासा होतोय किंवा एखादा बाहेरच्या देशातून जेव्हा सिम कार्ड येतात तर तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांचे कॉन्टॅक्ट कुठपर्यंत आहेत. अटक व्हायला उशीर झाली, अटक झाल्यानंतर सुद्धा जे काही कट कारस्थान आहे त्याच्यामध्ये अजून सुद्धा नाव घेतलं नाही. म्हणजे मी सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगतोय की एक तर मास्टर माइंड म्हणून ते आहेत आणि दुसरं त्यांना संरक्षण धनंजय मुंडे साहेबांचं भेटते स्पष्टपणे दिसून येतं ना तुम्हाला म्हणजे वाल्मिक कराडाचे हात एवढं वरच्या पर्यंत असतील हे तुम्हाला असं वाटतं? ज्या पद्धतीने ते सरेंडर होतात, ज्या पद्धतीने प्रशासनासमोर जातात, सरेंडर झाल्यानंतर त्यांच्या अंगावरच तसंच गांजा हातात दोरे तसेच त्यांना लॉकअप मध्ये ट्रीटमेंट भेटतील. फक्त त्यांच्यापर्यंत तपासायला की थांबतो. हा विषय तर पूर्ण महाराष्ट्र बघत आहे ना. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.